नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की ITI लेवलला ITI इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवर ज्या वॅकन्सीज येणार आहे महापारेषणमध्ये, महाट्रान्सकोमध्ये। MSCBच्या ज्या 3 कंपन्या आहे महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती, त्यापैकी महापारेषणमध्ये ITI बेसवरच्या बंपर वॅकन्सीज येणार आहेत। त्यामध्ये आपण लेटेस्ट अपडेट दिलेला आहे। 1868 वॅकन्सीज म्हणजे वॅकंट पोझिशन तिथे आहेत। त्यामध्ये त्याची प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे। परत जे काही वॅकंट पोझिशन काढण्याकरता सांगितलेलं आहे ऑल झोन्सला, सीला वगैरे, आणि त्यानंतर तो डेटा आला की परत तिकडे पुढची प्रोसिजर होणार आहे। त्याच्यामध्ये काही कालावधी जाईल, कदाचित 1-2 महिने सुद्धा जाऊ शकतात किंवा जास्त सुद्धा जाऊ शकतात। परंतु आता जाहिरात येईल हे कन्फर्म झालेलं आहे। ITI साठी म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून जे काही आपण रिक्रुटमेंटची वाट बघतो आहोत, त्यामध्ये ITI साठी ही अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। मी वरच्यावर तुम्हाला सांगत असतो, भरपूर व्हिडिओज आपले अवेलेबल आहे या पोस्टसाठी किंवा या पदासाठी। जे काही आवश्यक आहे, एक्झाम पॅटर्न असेल, रेफरन्स बुक्स असतील, प्लस तुमचं कट ऑफ असेल, त्या रिलेटेड सगळे व्हिडिओज आपल्या याच्यावर आहेत, चॅनलवर आहेत। महाट्रान्सको टेक्निशियन म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। तरी यापुढे जेव्हा आता पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जाहिरात अपेक्षितच आहे, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांची मला कमेंट होते की सर या रिलेटेड थोडंफार माहिती द्या, किंवा मुलींसाठी हा जॉब कसा आहे पर्टिक्युलरली, किंवा मग पुढच्या दृष्टीने या प्रमोशनच्या दृष्टीने कसं असतं किंवा काय असतं वगैरे। तर थोडंफार काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे। तर मित्रांनो, महाट्रान्सको टेक्निशियन अतिशय जबरदस्त वॅकन्सी, अतिशय चांगली वॅकन्सी, इवन चांगल्या आकड्यामध्ये ही जागा येणार आहे किंवा ही पदं येणार आहे। त्याच्यामध्ये आधी असं वाटलं होतं की 500 ते 700च्या रेंजमध्ये ही पोस्ट येतील, परंतु आता त्यांनी 100% भरती म्हणजे 100% रिक्त पदं ही भरणार आहे असं यांचं म्हणणं आहे। मागच्याच एका आपण पत्रामध्ये किंवा एका ऑफिशियल अपडेटमध्ये आपण ती माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये 1868 जागांची टोटल रिक्त पदे इथे दिसत आहे। त्यामध्ये 50-100 किंवा 100-200 कमी जास्त होऊ शकतात, कमी पण होऊ शकतात किंवा जास्त पण होऊ शकतात। तर त्यामध्ये पुढल्या काही दिवसामध्ये म्हणजे बघा, सध्या मे एंडिंग आहे, तर जून एंडिंग किंवा जुलैमध्ये सुद्धा ती जाहिरात येऊ शकते, किंवा जर ती लेट झाली तर ती सप्टेंबरपर्यंत सुद्धा जाऊ शकते। ॲड आल्यानंतर साधारण महिनाभर तुम्हाला फॉर्म सबमिशनसाठी राहतो, त्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक्झाम होते। म्हणजे ॲड आल्यानंतर तुम्हाला 3 महिन्यामध्ये ती एक्झाम राहते, त्यामुळे तयारीला फक्त 2-3 महिने मिळतात। ज्या विद्यार्थ्यांची तयारी आधीपासून चालू आहे त्यांच्यासाठी अतिशय ही सुवर्णसंधी आहे। त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, त्यांनी बऱ्याचशा टेस्टसुद्धा सॉल्व केलेल्या आहे, MCQसुद्धा। मला वरचेवर विद्यार्थ्यांचे कमेंट येत राहतात, कारण की मागच्या वर्षीचे आपले टेस्ट सिरीजचे जे भरपूर विद्यार्थी आहे, 150+ विद्यार्थी आहे, त्यांचेसुद्धा कमेंट येतात। आणि प्लस आता काही मेंबरशिपमधले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासुद्धा वरचेवर गायडन्ससाठी फोन येतो किंवा रेफरन्स बुक्स वगैरे। तर मित्रांनो, यामध्ये जी काही आता जाहिरात येईल किंवा आता 1-1.5 महिन्यामध्ये जाहिरात येईल, तर आपलं पूर्ण फोकस ITI टेक्निशियन जे काही आपले महाट्रान्सकोचे वॅकन्सीज आहेत त्यावर राहणार आहे। त्या रिलेटेड आपले पूर्ण व्हिडिओज राहणार आहे। त्या रिलेटेड कुठलंही असो, एक्झाम पॅटर्न असेल किंवा तुमचं रेफरन्स बुक्स असतील, बेस्ट बुक कोणते आहे, किंवा कुठल्याही सब्जेक्टसाठी, ॲप्टीसाठी कुठलं चांगलं आहे, रिझनिंगसाठी कुठलं चांगलं आहे, मराठीसाठी कुठलं आहे, टेक्निकलसाठी कुठलं आहे, टेक्निकलमधल्या सब्जेक्टसाठी कुठलं बुक रेफर केलं पाहिजे, MCQ बुक कोणतं रेफर केलं पाहिजे, मराठीमध्ये कुठलं आहे, इंग्लिशमध्ये कुठलं आहे, हिंदीमध्ये कुठलं आहे, सगळी माहिती आपण देणार आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्र इथे सिलेक्ट होऊ शकले पाहिजे। आपलं असं काही नाही आहे की बा जो आपल्याशी जुळला त्याच्याशी आपण जे काही यूट्यूबवर आपण जी काही माहिती देतो ते सगळ्या विद्यार्थ्यांना मिळते, त्यामुळे विद्यार्थी मित्र हे तयारीला लागतात। तर त्यामध्ये पुढे आपल्या म्हणजे आता पुढच्या या जून महिन्यापासून आपल्याला प्रत्येक टॉपिकवर किंवा प्रत्येक सब्जेक्टवर जे तुम्हाला अडचणी येतात त्यावर सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे, आपल्या चॅनलवर मिळणार आहे। कारण की ही अतिशय गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ITI विद्यार्थ्यांकरता। मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की ITI बेसवर ज्या काही वॅकन्सी येतात त्यामध्ये ही सगळ्यात बेस्ट वॅकन्सी आहे, ॲटलिस्ट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तरी। कारण की आता महावितरण विद्युत सहाय्यक भरती झालेली आहे, त्यामध्ये 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस काम करावं लागतं मित्रांनो। 15, 16, 17 हजार तुम्हाला सॅलरी मिळते, तुम्हाला स्टायपेंड मिळते, नंतर तुम्हाला परमनंट करून नंतर तुमची सॅलरी ही 40च्या वर जाते। परंतु महाट्रान्सकोमध्ये तसं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट जॉईन झाले की तुमची सॅलरी तुम्हाला लागू होते, तुमचे जे स्किल आहे, बेसिक आहे ते तुम्हाला लागू होतं। साधारण 25 ते 30च्या घरामध्ये हे बेसिक असतं, ते साधारण 40 ते 45 फक्त ही सॅलरी कमीत कमी जाते, ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये महाट्रान्सकोमध्ये कसं आहे की तुम्हाला ओव्हरटाईम वगैरे सुद्धा राहतो, कारण की शिफ्टमध्ये ड्युटी राहते। शिफ्टमध्ये ड्युटी तुम्हाला महाट्रान्सकोमध्ये राहते, तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि तुमची जनरल असे 3-4 शिफ्टमध्ये ही ड्युटी राहते। त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हरटाईमसुद्धा राहतो, कधी तुम्हाला जास्त काम करावं लागलं तर तुम्हाला ओव्हरटाईम मिळतो, त्यामुळे पगार तुमचा जास्त जातो, ठीक आहे। आणि बाकी पण अलाउन्सेस जास्त आहे। म्हणजे इन शॉर्ट सांगायचं तर महावितरणपेक्षा महाट्रान्सकोची सॅलरी ही ITI बेसवरचे जे टेक्निशियन पोस्ट आहे त्याकरता जास्त जाते, ठीक आहे। त्याच्यामुळे ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्युत सहाय्यक जे विद्यार्थी आता महावितरणला जॉईन झालेले आहेत ते बरेच विद्यार्थी, मी ते म्हणाल 50-60% जे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, जे विद्युत सहाय्यक म्हणून जॉईन झालेले आहे सध्या
विविध एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये, तर त्यांची जे मी आता सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांशी माझं बोलणं होतं, जे विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर बरेच विद्यार्थी सध्या खूप मानसिक तणावाखाली आहे किंवा टेन्शनमध्ये आहे की पुढे काय होईल, हा जॉब आपण असंच करायचं किंवा जे काही वसुली असतं, बऱ्याच लोकांचं ऐकावं लागतं. इव्हन स्टाफमध्ये सुद्धा काही गोष्टी चालतात, काही प्रॉब्लेम्स होतात, सिनियरचं सुद्धा ऐकावं लागतं आणि बऱ्याच गोष्टी पब्लिक कॉन्टॅक्टचा जॉब असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे फेस करावं लागतात मित्रांनो. बरेच विद्यार्थी मला त्याबद्दल बोलतात. त्यांच्यासाठी सुद्धा महाट्रान्सकोची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही महावितरणचा विद्युत सहाय्यकचा जॉब करून सुद्धा याचं प्रिपरेशन करू शकता. पॅरलली तुम्ही दिवसातून 3 ते 4 तास किंवा 5 तास देऊ शकले तर फारच चांगलं. तुम्ही हा अभ्यास करू शकता मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा फॉर्म म्हणजे भरून द्यायचा, नंतर मग जेव्हा सिलेक्शन ऑफ द DVमध्ये तुम्हाला NOC तिथे द्यावं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये महाट्रान्सकोमध्ये तुम्हाला NOC द्यावं लागते महावितरणची. त्यासाठी NOCसाठी आधीच अप्लाय करून द्यायचं. जेव्हा आपण अप्लाय करतो ना इकडे फॉर्मसाठी, तेव्हा इथे NOCसाठी अप्लाय करायचं, जेणेकरून तुम्हाला DVपर्यंत NOC मिळून जाते. आणि काही गैर नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉईन झाले असाल, मग तो दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर NOC कोणी पण देते तुम्हाला, गव्हर्नमेंट ऑफिस वगैरे कुठलेही, ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शनचं कारण नाही. ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही. परत सांगतो, विद्यार्थी मित्र मला विचारतात, महाट्रान्सको टेक्निशियनसाठी ॲप्रेंटिस ही कंपल्सरी नाही, कुठल्याच प्रकारचा अनुभव कंपल्सरी नाही. तुमचं फक्त ITI इलेक्ट्रिशियन किंवा ITI वायरमनला सध्या कन्फर्म नाही आहे, पण तो इलेक्ट्रिशियन तुम्हाला लागेल, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला विद्यार्थी मित्रांनी विचारला होता मधल्या पिरियडमध्ये की हा मुलींसाठी सर जॉब कसा आहे किंवा मुलींसाठी हा सेफ आहे का किंवा कसं आहे, कारण शिफ्टमध्ये ड्युटी असते. तर मित्रांनो, ट्रस्ट मी, विश्वास ठेवा माझ्यावर, मुलींसाठी हा महावितरणपेक्षाही चांगला जॉब आहे. कारण की ते पब्लिक कॉन्टॅक्ट नाही आहे. तुम्हाला कुठे जाऊन बाहेर जाऊन कोणाला पब्लिकला भेटावं लागत नाही, वसुली करावं लागत नाही किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येत नाही. तुम्हाला जे काही सबस्टेशन राहतं, जे काही आपल्या अवतीभोवती तुम्ही 132 kV सबस्टेशन कॅपॅसिटी सबस्टेशन म्हणा किंवा 220 kV सबस्टेशन म्हणा, अशा ठिकाणी तुम्हाला वर्क करावं लागतं. तिथे तुम्हाला शिफ्टमध्ये ड्युटीला ते सकाळी, फॉर एक्झाम्पल सांगतो, एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण फॉर एक्झाम्पलमध्ये सकाळी 7 ते तुमची दुपारी 2 असेल तर दुपारी 2 ते रात्री 10 असेल किंवा फुल नाईट असेल किंवा मग एखादी जनरल शिफ्ट असेल 9 to 5 तर अशा याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. तुमच्यासोबत बऱ्याच तिथे लेडीज राहतात किंवा 2 ते 3 लेडीज राहतात, जे ऑपरेटर किंवा टेक्निशियन असतात. तुमच्यासोबत जेंट्ससुद्धा असतात, ते सुद्धा अतिशय कॉपरेटिव्ह असतात, टेक्निशियन वगैरे. आणि तुमचे DY किंवा AE सुद्धा तुमचे जे इंचार्ज असतात ते सुद्धा तिथे असते. 220 kV असेल तर तुम्हाला DY हेडेड ते पूर्ण सबस्टेशन राहतं, त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा तुम्हाला मदत होते. त्याच्यामुळे घाबरण्याची किंवा कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. वर्किंग एन्व्हायरमेंट एकदम चांगलं असतं. पब्लिक कॉन्टॅक्ट नसतो. मेन म्हणजे तुम्हाला खूप काही फोन कॉल्स अटेंड करावं लागत नाही. तुम्हाला तिथे ते काही कंट्रोल पॅनलचं जे काही आपलं पूर्ण सिस्टीम असते तिथे तुम्हाला बसावं लागतं किंवा तिथून तुम्हाला काम पाहावं लागतं. ऑपरेटरवरून जे असले तर ऑपरेटरला सगळं कंट्रोल पॅनलचं जे काही असेल त्यांचं सगळं मेजरिंग सगळं घ्यावं लागतं. टेम्परेचर वगैरे, व्होल्टेज, करंट वगैरे सगळं तुमचं हे घ्यावं लागतं, नोट करून ठेवावं लागतं तासातासानी. आणि प्लस तुम्ही जर यार्डमध्ये काम केलं, यार्डमध्ये तुम्हाला काही जसं वरचं वर्क राहते, फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकरचं असेल किंवा मग ओपन क्लोज करणे वगैरे, आयसोलेटरचं असेल किंवा बाकी काही वर्क असतील ते करावं लागतात. त्याच्यामध्ये जे इंटरेस्टेड मुली असतात त्यांना ते करू शकतात. आणि ज्यांना जमत नाही किंवा ज्यांना असं वाटतं की आपण वरती चढून असं काम करू शकत नाही, तर त्यांना थोडंफार तिथे थोडंसं एक कन्सिडर करण्यात येतं की बरं ठीक आहे, मग तिथे जेंट्सला चढवण्यात येतं वर. आणि तुम्हाला फक्त तिथे त्यांना हातामध्ये जे काही त्यांना लागतं, पाना, पेचकस, पेंचीस वगैरे जे काही लागेल आणि जे काही तुम्हाला असेल ते लागतं. आणि यार्डमधलं तुम्हाला साफसफाई ठेवणे, गवत वगैरे काढणे, हे थोडंफार तुम्हाला कामं इथे राहतात. असं खूप काही हार्ड अँड फास्ट नाही की तुम्हाला वर चढावंच लागेल, तुम्हाला असंच काम करावं लागेल, तसंच काम करावं लागेल, असं काही नसतं. ॲक्च्युली ते डिपेंड तुमच्या इंचार्जवर सुद्धा राहते, ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काम नाही. तुम्हाला अशा प्रकारचं इथे काम राहणार आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा ही असिस्टंट टेक्निशियनची पोस्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला महाट्रान्सकोमध्ये आता यापुढे ऑपरेटरची सेपरेट पोस्ट निघणार नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये असिस्टंट टेक्निशियनमध्ये तुम्हाला आधी तुम्हाला असिस्टंट टेक्निशियन म्हणून जॉईन करायचं असतं. तुम्हाला पुढच्या काही वर्षामध्ये 4-5 किंवा 5-6 वर्षामध्ये तुमचं प्रमोशन झाल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिक तिथं ऑपरेटर होता. ॲज अ टेक्निशियन म्हणून जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा तुम्हाला टेक्निशियनसुद्धा वर्क करावं लागतं. आणि आफ्टर प्रमोशन जेव्हा तुम्ही सिनियर होता किंवा 3-4 वर्ष सिनियर होता, त्यानंतर तुम्हाला तिथे ऑपरेटरचं वर्कसुद्धा करावं लागतं, ठीक आहे. ऑपरेटरची वेगळी पोस्ट इथे निघत नाही. टेक्निशियन म्हणून तुम्हाला ॲज अ ट्रेनिंग म्हणून तुम्हाला तिथे काम करावं लागतं. ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला नवीन असतं, त्याच्यामुळे सगळं तुम्हाला ट्रेनिंग म्हणून कन्सिडर करते. तुम्हाला स्टार्टिंगला फक्त असिस्ट करावं लागते, म्हणजे असिस्टन्स करावं लागते बाकीचे टेक्निशियनचं. परमनंट वगैरे जास्त, परमनंट म्हटल्यापेक्षा जे जुने असतात त्यांना. त्याच्यामुळे सगळं एनर्जी, सगळं फोकस आणि सगळं तुमचं पॉवर किंवा सगळा अभ्यास इथे तुम्ही स्वतःला झोकून द्या अभ्यासामध्ये. कारण की अशी ऑपॉर्च्युनिटी परत येणे नाही. खूप मोठ्या प्रमाणात ही वॅकन्सी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे
अतिशय चांगली संधी तुम्हाला इथे मिळते आहे. तुम्ही जॉब करत असाल, कुठेतरी गव्हर्नमेंटमध्ये असाल, प्रायव्हेटमध्ये असाल, तर सोबत अभ्यास सुरू करा. जाहिरात आली की मग तुम्ही फुल टाईम करू शकता, किंवा मग गव्हर्नमेंटमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक काम करत असाल, तर सोबत 3 ते 4 तास अभ्यास करा. कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन असो जॉबमध्ये ते साईडला ठेवा आणि हा अभ्यास आधी करा. कारण की तुम्हाला त्या प्रोफाईलमधून, त्या जॉब प्रोफाईलमधून आणि त्या जे काही तुमचं टेन्शन असतं डोक्याला, त्याच्यातून बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. दुसरा काहीतरी जॉब तुम्हाला पकडावा लागेल. त्यासाठी महाट्रान्सको टेक्निशियन हा अतिशय उत्तम जॉब आहे. त्यामुळे तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि याच्या अभ्यासामध्ये लागा. जे काही गायडन्स आहे, मी सांगतो ना, जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, जे विद्यार्थी असे 5-5, 10-10 हजाराचे कोर्सेस लावू शकत नाही, त्यांच्यासाठी आपण सेल्फ स्टडी देत असतो. जे विद्यार्थी म्हणजे ज्यांनासुद्धा इच्छा खूप असते पण फायनान्शियल कंडिशन वीक असते, त्याच्यामुळे आपण सगळं सेल्फ स्टडीवर असतो. तर जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी आपलं 100% गायडन्स आपल्यातर्फे राहणार आहे मित्रांनो. जेणेकरून जो काही तळागाळातला विद्यार्थी आहे, जो विद्यार्थी ग्रामीण भागातला आहे, जो फीस भरू शकत नाही एवढं मोठं अकॅडमीच्या वगैरे किंवा ह्याच्या, त्याला आपल्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे, हाच आपला उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढच्या काही दिवसामध्ये, म्हणजे अजून जाहिरातीला भरपूर वेळ लागू शकतो, 2 ते 3 महिने लागू शकतात. तर पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा पुढच्या काही दिवसामध्ये आपला एक फास्ट ट्रॅक किंवा क्रॅश कोर्स एक येणार आहे, जो आपल्या टेक्निकल बेसिसवर राहणार आहे. पूर्ण टेक्निकलचं सिलेबस आपण घेणार आहे. स्वतः मी सगळं तुमचे लेक्चर्स किंवा पूर्ण जे काही आपले 25 ते 30 जे काही टॉपिक्स आहेत त्यावर आपलं पूर्ण सिलेबस राहणार आहे आणि आपण एक शॉर्ट कोर्स घेणार आहे त्याच्यावर. आणि जे काही आहे ते मी स्वतः सगळे लेक्चर घेणार आहे. आणि त्याची फी, जे काही तुम्ही मार्केटमध्ये कोर्सेस बघता, ते 5 ते 10च्या रेंजमध्ये ती फीज आहे. तर आपली फी खूप जास्त कमी राहणार आहे, याच्यापेक्षा अर्धी राहील असं म्हटलं तरी चालते. खूप कमी, म्हणजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी ज्याला गरज आहे आणि ज्याला खूप जास्त इच्छा आहे किंवा कोर्स करून आपण स्वतः तयारी करायची, तो सुद्धा हा कोर्स घेऊ शकतो. इतकी अत्यल्प फी आपण याच्यामध्ये ठेवणार आहे. पुढच्या काही दिवसामध्ये जून एंडिंगपर्यंत वगैरे त्याचं अनाउन्समध्ये, किंवा आपली पर्सनल मेंबरशिपसुद्धा आहे. पर्सनल मेंबरशिप आपली तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला पर्सनल गायडन्स जर हवं असेल, तर हे यूट्यूबचं झालं, पण पर्सनल गायडन्स तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपली पर्सनल मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तिथं कमेंट टाकावं लागेल. त्यानंतर माझ्या लक्षात येईल की तुम्हाला कोर्समध्ये इंटरेस्टेड आहे की तुम्ही मेंबरशिपमध्ये इंटरेस्ट आहे. आणि कोर्स तुम्ही जर घेतला पुढे मागे, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळं मिळेलच. आणि माझे पर्सनल लेक्चर तुम्हाला इथे माझं पूर्ण गायडन्स तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचं सगळं राहणार आहे. जे काही आपला अनुभव आहे इतक्या वर्षाचा, तर सगळ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल. काही पॉईंट मी ते सांगायचा प्रयत्न केला. परत आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक 8-10 दिवसामध्ये एक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण येणार आहे. त्याच्यामध्ये रेफरन्स बुक्स सुद्धा येतील. पुढच्या काही दिवसामध्ये रेफरन्स बुक्स तुम्हाला सांगण्यात येतील. अतिशय महत्त्वाचे, कारण मागे आपण जे सांगितलं होतं त्या गोष्टीला आता 1-1.5 वर्ष झालेलं आहे. मला जे अपडेटेड बुक्स आहे, जे अतिशय तुमच्या फायद्याचे आहे, ते तुम्हाला सांगण्यात येतील. आणि प्लस तुम्हाला जे एक्झाम पॅटर्न असेल किंवा प्रत्येकाला किती वेटेज आहे किंवा कसं काय तुम्ही फोकस केलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, सगळं गायडन्स तुम्हाला, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वगैरे सगळं राहणार आहे. पूर्ण फोकस आपला आपला जे काही आहे त्या ITIची वॅकन्सी आहे महाट्रान्सकोची, त्यावर राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही माहिती पडेल आणि पुढे जे काही आहे त्याचा फायदा त्यांना घेता येईल आणि सिलेक्शनमध्ये ते येऊ शकतील. धन्यवाद मित्रांनो.